विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधारनाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मेची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरेही तैशीचे। जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझी होत असे। ज्याच्या आज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भसावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मनु कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिरिद्रज्ञत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमत्तोन्यदिति मे निश्चिता मतिः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचार सागर तरंग 6 परिच्छेद 57 क्रमांकाचा ज्ञानी व अज्ञानी याचे रूपकाने वर्णन। विचार सागर तरंग 57 आपला तरंग 6 परिच्छेद 57 क्रमांकाचा ज्ञानी व अज्ञानी याचे रूपकाने वर्णन। तर 5 तरंगाचा विचार पूर्ण करून 6व्या तरंगाच्या 21 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आग्रदेवाच्या स्वप्न विचाराला प्रारंभ झाला आणि त्याच आग्रदेवाने 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये 3 प्रश्न केले। मी कोण, जगताचा कर्ता कोण आणि मुक्तीला हेतू कोण। तर त्या मी कोण या प्रश्नाचं उत्तर 13 परिच्छेदामध्ये, जगताचा कर्ता कोण या प्रश्नाचं उत्तर पुन्हा 3 परिच्छेदामध्ये आणि मुक्तीला हेतू कोण या प्रश्नाचं उत्तर 12 परिच्छेदामध्ये दिलेलं आहे। तर त्याचा आपलं मुक्तीला हेतू कोण या प्रश्नाच्या उत्तराचा समारोप आता या परिच्छेदामध्ये आहे। म्हणजे तिन्ही प्रश्नाच्या उत्तराला पूर्णत्व आजच्या चिंतनामध्ये प्राप्त होतं। त्यामध्ये मुक्तीला हेतू कोण या प्रश्नाचं उत्तर साधारण 45 क्रमांकाच्या परिच्छेदापासून हा आरंभ झालेला आहे। त्या 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये मुक्तीला हेतू कर्म किंवा उपासना नसून ज्ञानच मुक्तीला हेतू आहे असं सांगितलं। जसं की रज्जूवर भासलेला सर्प हा रज्जू ज्ञाना वाचून दुसऱ्या कुठल्याही उपायाने तो निवृत्त होत नाही, तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीतीला आलेला बंध हा आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कुठल्याही उपायाने निवृत्त होत नाही असा सिद्धांत सांगितला। पण मग कर्म किंवा उपासना मुक्तीला हेतू नाही म्हणून चालणार नाही, का नाही असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये दिलं। कर्मकर्त्याला कर्मापासून उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार अशी 5 फलं प्राप्त होतात आणि या 5ही फलाची अपेक्षा मुमुक्षूला नाही। कशी नाही याचा सविस्तर विचार प्रतिपादन केला आणि म्हणून कर्माचा उपयोग मुमुक्षूला नाही हे सांगितलं। उपासनेचं वेगळं खंडन करण्याची आवश्यकता नाही असं ते म्हणाले। का उपासनासुद्धा एक मानसिक कर्म आहे। याचा अर्थ कर्माचा उपयोग मुमुक्षूला जसा नाही तसं उपासनारूप मानसिक कर्माचा सुद्धा मुमुक्षूला उपयोग नाही, हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। पण मग प्राचीन वृत्तिकारांचा जो समसमुच्चयवाद आहे, अर्थात कर्म उपासनेसहित ज्ञान मोक्षाला हेतू आहे, अशा पद्धतीचा समसमुच्चयवादाचं मंडन 47 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पक्षाच्या पंखाचा, रामेश्वर सेतू दर्शनाचा, जलसिंचनाचा आणि वेदपाठक ब्रटू ब्राह्मणाचा अशा 4 दृष्टांताद्वारा प्राचीन वृत्तिकाराच्या मते समसमुच्चयवादाचं पूर्व पक्षाच्या भूमिकेत मंडन केलं आणि समसमुच्चयवादाचं खंडन आरंभ 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये झाला। पण दृष्टांताचं म्हणजे 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये 48, 49 आणि 50 या 3 परिच्छेदामध्ये या समसमुच्चयवादाचं खंडन केलं। ते करत असताना कर्माचा अधिकारी कोण आहे आणि कोण नाही हे प्रथमतः 48 परिच्छेदामध्ये सांगितलं। देहाहून आत्मा भिन्न जाणतो आणि कर्ता भोक्ता मानतो तो कर्माचा अधिकारी आहे। 4 वाक नास्तिक हा कर्माचा अधिकारी नाही, कारण भलेही तो आत्म्याला कर्ता भोक्ता मानत असला तरी देहाहून आत्मा भिन्न जाणत नाही। वेदांती कर्म उपासनेचा अधिकारी नाही, का
तो भले देहाहून आत्मा भिन्न जाणत असला तरी करता भोगता मानत नाही. मग कोण कर्माचा अधिकारी आहे? जो कर्मानेच मोक्ष मानणारा पूर्वमीमांसक जो कर्मठ आहे तो मात्र देहाहून आत्मा भिन्न परोक्ष जाणतो आणि करता भोगता अपरोक्ष भ्रांतीने मानतो, म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे, असा विषय 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितला. 49 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पक्षाच्या दृष्टांताने आणि रामेश्वर सेतुदर्शनाने समसमुच्चयवाद सिद्ध होत नाही. का? तर पक्षाच्या 2 पंखाचा त्याच्या स्वरूपास ठिकाणी विरोध नाही, ते परस्पराचे पोषक आहे. पण कर्म उपासना हा एक पंख आणि ज्ञान रूपी दुसरा पंख मुमुक्षरूपी पक्षाच्या ठिकाणी त्याचा असंभव आहे. का? कारण कर्म उपासनेचा अधिकारी भिन्न आहे, त्याचं स्वरूप भिन्न आहे आणि फलही भिन्न आहे म्हणून. त्याचप्रमाणे रामेश्वर सेतुदर्शनाच्या दृष्टांताने सुद्धा समसमुच्चयवादाची सिद्धी होत नाही. म्हणले का? कारण रामेश्वर सेतुदर्शनाचा दृष्टांत हा अदृष्ट फलाचा आहे आणि ज्ञानाच फल मोक्ष हे दृष्ट फल असल्यामुळे त्याही दृष्टांताने समसमुच्चयवादाची सिद्धी होत नाही. त्याचप्रमाणे पुढची जी 2 दृष्टांते ते 50 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ते समसमुच्चयवादाचं खंडन केलं. ते करत असताना सांगितलं वृक्ष उत्पत्तीला आणि फलनिष्पत्तीला जलसिंचन मुळात हेतूच नाही. ते वृक्ष उत्पत्तीला हेतू आहे पण फलनिष्पत्तीला हेतू नाही, कारण वृद्ध वृक्षाला केलेलं जलसिंचन हे काही फलनिष्पन्न करत नाही. फार झालं त्याचं रक्षण होईल पण फल निष्पन्न होत नाही. आणि मुळात तरुण वृक्षाला सुद्धा केलेलं जलसिंचन हे साक्षात फलनिष्पत्तीला हेतू नसून वृक्षाला प्राप्त होणारी जी पुष्टता आहे ती फलनिष्पत्तीला हेतू आहे. त्याचप्रमाणे चित्तशुद्धी या आणि स्थिरता याकरता कर्म उपासना हेतू आहे. म्हणजे चित्तशुद्धी आणि स्थिरतेद्वारा ज्ञानरूपी वृक्षाच्या उत्पत्तीला हेतू आहे आणि ज्ञानरूपी वृक्षाची जी दृढतारूपी पुष्टता आहे ती मोक्षरूपी फलाला हेतू आहे. कर्म उपासनारूपी जलसिंचन नाही, म्हणून तिसऱ्याही दृष्टांताने समसमुच्चयवादाची सिद्धी होत नाही. आणि वेदपाठक बटू ब्राह्मण काही कारणाने दूषित झालेल्या भूमीचा त्याग करतात, तसं ज्ञान त्याग करेल असं म्हणाल तर तेही म्हणणं उचित का नाही? तर त्याचं कारण आहे की मुळात निषिद्ध कर्माचा त्याग किंवा विहित कर्माचा त्याग हा पुण्य आणि पापाला हेतू नाही. तर मग अशुभ कर्माचा त्याग पूर्वक शुभ कर्माचा अनुष्ठान हे पुण्यप्राप्तीला हेतू आहे आणि शुभ कर्माचा त्याग पूर्वक अशुभ कर्माचं अनुष्ठान हे पापाच्या उत्पत्तीला हेतू आहे. पण ज्ञानी महात्म्याच्या ठिकाणी मात्र अशुभ कर्माचा त्याग करून शुभ कर्माचं अनुष्ठान केलं तरी ते पुण्याला हेतू नाही आणि शुभ कर्माचा त्याग करून अशुभ कर्माचं अनुष्ठान केलं तरी ते पापाला हेतू नाही. का? तर यश्य नाहं कृतो भावो बुद्धी यश्य निलिप्यते हत्वापसी मा लोकान हंतीनं निबद्धते असं सांगितल्यामुळे त्याही दृष्टांताने समसमुच्चयवादाची सिद्धी होत नाही. पण म्हणले का हो? मग पुढचा प्रश्न होता ज्ञानी पुरुषसुद्धा ज्ञानोत्तर कर्मोपासना करताना दिसतात म्हणून कर्मोपासना केली पाहिजे. तर हेही म्हणणं चुकीचं कसं आहे? 51 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितलं. कारण अज्ञानी पुरुषाची प्रवृत्ती ही सत्यत्व बुद्धीने आणि कर्तृत्व भ्रांतीने होत असते. म्हणजे सत्यत्व भ्रांतीने कर्तृत्व बुद्धीने अज्ञानी जीवाची प्रवृत्ती होते. ज्ञानी महात्म्याची प्रवृत्ती तशी नाही, ती प्रारब्धाने होते. मग त्या प्रारब्धामध्ये कोणाचं त्याग प्रधान असेल, कोणाचं भोग प्रधान असेल, कोणाचं उदासीन असेल. ज्याचं त्याग प्रधान प्रारब्ध असतं त्याला भोगाची इच्छा होत नाही, तो भोगाकरता प्रयत्नही करत नाही, जसे की भगवान शुकाचार्य. ज्याचं त्याग प्रधान प्रारब्ध असेल त्याला आपलं भोगप्रधान प्रारब्ध असेल त्याला भोगाची इच्छाही होते आणि इच्छित पदार्थाकरता ते प्रारब्धच प्रयत्नाच्या आतून जुळाजुळव करतं. आणि ज्याचं प्रारब्ध उदासीन असेल त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची इच्छा होते आणि त्याकरता तो श्रवणादी साधनामध्ये प्रवृत्त होतो. अशा पद्धतीचे विचार म्हणजे अज्ञानी जीवाची ही कर्तृत्व बुद्धीने आणि सत्यत्व भ्रांतीने कर्मात प्रवृत्ती होते आणि ज्ञानी महापुरुषाची केवळ प्रारब्ध बलाने तो व्यवहार घडतो असं सांगितला. असा विधी 51 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये विचार सांगितला. 52 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये अधिकार भेदाने कर्तव्याचा विचार सांगत असताना मंदबोधवान असेल तर त्याने कर्मोपासना तर करूच नाही. का? कारण मंदबोध असेल तर तो दृढ श्रवण संशय विपर्यसहित तोच मंदबोध आहे आणि तो दृढ कशाने होईल? श्रवणादी आहे ना मननिधी आसनाद्वारा दृढ होईल. तो जर कर्मोपासना करायला लागला तर आहे तो बोध त्याचा निवृत्त होईल. बरं, दृढबोधवान असेल त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची इच्छा असल्यामुळे ती जीवनमुक्तीचं विलक्षण सुख म्हणजे ब्रह्मानंद हा ब्रह्माकार वृत्तीने प्राप्त होतो. ब्रह्माकार वृत्ती ब्रह्मचिंतनाने होते म्हणून तोही कर्मोपासनेचा अधिकारी नाही. तीव्र जिज्ञासू असेल तर त्याला बोध जरी प्राप्त झाला नसला तर बोधाची तीव्र इच्छा आहे
विषयाचे त्याच्याबद्दल अंतःकरणात वैराग्य आहे, म्हणून तोही श्रवणाधिकाचाच तोही कर्मोपासनेचा अधिकारी नाही. मंदबोधवान असेल तो आपातता श्रवणामध्ये प्रवृत्त आहे, आणि मग ईशेत मलविक्षेप असेल तर ते श्रवणानेच निवृत्त होईल, म्हणून तोही कर्मोपासनेचा अधिकारी नाही. आणि अतिमंद असेल, श्रवणामध्ये आपातताही प्रवृत्त नाही आणि भोगाचं बलवत्तर प्रारब्ध असेल विविध भोगाचं, तर त्याने निष्काम कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त व्हावं. आणि त्याच्याही पुढचा जर असेल तर तो मात्र निषिद्ध कर्मा प्रवृत्त होत असेल तर त्याने मात्र शुभ सकाम कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं. म्हणजे ज्याच्याकडे बलवत्तर विविध भोगाची प्रवृत्ती असेल तो निष्काम कर्म उपासनेचा अधिकारी आहे, आणि निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्त असेल तर तो शुभ कर्म उपासनेचा अधिकारी आहे, म्हणजे सकाम कर्म उपासनेचा. पण मंदबोधवान, दृढबोधवान, तीव्र जिज्ञासू व मंद जिज्ञासू हे चौघेही कर्म उपासनेचे अधिकारी नाही, असा विषय 52 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये प्रतिपादन केला. आणि ज्ञान आणि व्यवहार यात विरोध नाही, म्हणजे ज्ञानामध्ये दृढता असेल आणि व्यवहारामध्ये आभासरूपता असेल तर त्या दोन्हीचा विरोध नाही, असा विषय 53 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितला. आणि 54 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये मंदबोधवान असं जर ज्ञान असेल, म्हणजे बोधामध्ये मंदता असेल आणि कर्मामध्ये कर्तृत्व बुद्धी आणि सत्यत्व भ्रांती असेल तर त्याचा मात्र विरोध आहे, असा विषय 54 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितला. आणि तोच सिद्धांत पटवून देण्याकरता 55 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पक्ष्याच्या अंड्याचा दृष्टांत दिला. पक्षी त्या अंड्याला कुठपर्यंत ऊब देतो आपल्या पंखाची, जोपर्यंत त्याला त्या अंड्यातल्या पिलाला पंख फुटत नाही तोपर्यंत. अंड्यातल्या पिलाला एकदा पंख फुटले का तो ऊब देणं थांबवतो. का? कारण आणखी ऊब दिली तर ते कोमल पंख गळून पडतील. तसं मुमुक्षूने कर्मोपासना कुठपर्यंत करावी? मंदबोध उत्पन्न होत नाही तोपर्यंत. एकदा मंदबोध उत्पन्न झाला का कर्मोपासना थांबावी आणि त्या बोधाचं दृढतेमध्ये परिवासन होण्याकरता मनन निधिध्यासनादी साधनामध्ये त्याने लगन ठेवावी, असा विषय 55 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितला. अर्थात मुमुक्षुनी कोणत्या अर्थाचं चिंतन करावं आणि करू नये हा विषय मग काल समारोपामध्ये हा 3 प्रश्नाचं उत्तर, म्हणजे एकंदर 28 परिच्छेद, त्या 28 परिच्छेदाचं अपेक्षित म्हणजे सूत्ररूप कोण असेल तर हा 56 क्रमांकाचा परिच्छेद आपण म्हणालो. त्यामध्ये सांगितलं का जाणवयाचं ते एवढंच आहे का जगताचा करता असणारा ईश्वर तो माझ्या स्वरूपाहून भिन्न नाही, कारण ममय वंश जीवलोके तोच सांगतो. म्हणून जसा समुद्राचा अंश तरंग हा समुद्राहून भिन्न नाही, तसा ईश्वरूपी समुद्राचा अंश असणारा जीवरूपी तरंग त्या ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही. म्हणून तो ईश्वर मद्रूप आहे किंवा मी तद्रूप आहे असं जाणावं. आणि ज्ञाना वाचून तर मोक्ष नाही, आणि ते ज्ञान सात्विक वृत्तीत होतं. म्हणून राजसी असणाऱ्या काम लोभादी वृत्ती आणि तामसी असणाऱ्या आळस निद्रा प्रमादादी वृत्ती याचा साधकाने त्याग करावा आणि सात्विक वृत्तीचा त्याने स्वीकार करावा. आणि सात्विक वृत्तीचा स्वीकार करून विवेक वैराग्याला समाधी षटक साधन चतुष्टय अनुबंध चतुष्टय यांनी त्याने संपन्न व्हावं. आणि मग पारावार असा असणारा साधिसंत संसार ते माझं स्वरूप नसून अपारावार अनादी अनंत स्वरूप असणारा ब्रह्मरूप आत्मा किंवा आत्मरूप ब्रह्म तोच मी आहे असं जाणावं. आणि मग ज्या वेळेला वेदांत किंवा सद्गुरू सांगतात हे जगत मिथ्य आहे, त्यावेळेलाच ब्रह्म सत्य आहे असं जाणून घ्यावं. एखादा बाळ आजोबाच्या करंगळीला धरून बाजारात गेला, गारुड्याचा खेळ पाहून तो जर त्याला आवाक होऊन आश्चर्यचकित होऊन पाहू लागला आणि त्याच्यामध्ये तो आता डुंबायला लागला, त्यावेळेला आजोबा सांगतात बाळा ही त्या गारुड्याची सगळी माया आहे, त्यामुळे त्याला सगळ्याला मिथ्या जाणून करणाऱ्या गारुड्याला तो सत्य जाणतो. तसे ब्रह्मस्वरूपा ठिकाणी दिसणारी मायेने दाखवलेली एक प्रकारची माया आहे, तसं जगताला मिथ्या जाणून अधिष्ठान ब्रह्माला सत्य आत्मत्व आणि मुमुक्षुने स्वीकार करावा असा एक विषय महत्त्वाचा सांगितला. आणि मग मात्र त्या जीवाच्या ठिकाणी जे जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे, ज्ञानावाचून तर मोक्ष नाही, आणि मग ते ज्ञान शक्तिवृत्तीने होत नाही, लक्षणावृत्तीने होतं. म्हणजे भागत्याग लक्षणे जीवशिवाचं ऐक्य जाणून त्याने कृतार्थ व्हावं आणि मग संसार वृक्षाचं मिथ्यात्व जाणावं. पण संसाराला तुम्ही वृक्ष कसं म्हणता? तर म्हटले हे आमच्या नव्हे माझी वाणी पदरीची. तुकोबारायांनी जसं म्हणावं साळुंकी मंजुळ बोलत तशी वाणी, शिकविता धनी वेगळाची किंवा अक्षराक्षरा वेगळा, तुका होनी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तशा पद्धतीने मी हे जे बोलतो ही माझी वाणी पदरची नसून श्रुतीमध्येही आणि स्मृतीमध्येही
अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नायगा श्रुती पर्वती माऊली जगा असे असणारा श्रुतीनाम वेद आणि स्मृतीनाम जयाचे निस्वासी जन्म झाले वेदरासी तो प्रत्यक्ष पैजेशी अनुवादाला सोमुखे म्हणजे भगवंताच्या घोरण्यातून प्रगट झाली ती श्रुती आहे आणि जागृतीत असताना भगवान परमात्म्याने सांगितलेली ती स्मृती आहे. अशा श्रुती आणि स्मृती या दोन्हीमध्ये वेदाला या संसाराला वृक्ष म्हणून उल्लेख केलेला आहे. श्रुतीमध्ये कुठे केला तर द्वास सुपर्णा संयुजा सखायम समान वृक्ष परिष्वजाते या श्रुतीमध्ये संसाराला वृक्ष म्हणून उल्लेख केला आणि स्मृतीमध्ये कुठे तर ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्तम प्राहुर अव्ययम छंदांशी यश पर्णानी यस्नं वेद सवेदवित येथे स्मृतीमध्ये 15व्या अध्यायामध्ये संसाराला वृक्ष म्हणून उल्लेख केला. मग या संसाराला जर वृक्ष म्हणून उल्लेख केला असेल तर याच्यामध्ये याचं मूळ कोण आहे तर जेने विश्व निर्मिले तो ईश्वर याचं मूळ आहे. याचा अंकुर कोणता आहे तर ईश्वरापासून तिथे माया आणि मायापासून निर्माण झालेलं पहिलं महत्त्व हा याचा काय आहे अंकुर आहे. आणि मग त्या अंकुराचं झालेलं बळकट खोड कोणतं आहे तर अहंकार हा याचं बळकट झालेलं खोड आहे. आणि मग त्याला फुटलेल्या फांद्या कोणत्या तर पंचतन्मात्रा किंवा पंचतन्मात्राचं पुढचं व्यक्तरूप म्हणजे पंचमहाभूत आहे ना हेच एक प्रकारच्या त्याच्या फांद्या आहेत. आणि मग त्याला लागलेली पानं कोणती आहे तर काय छंदांशी यश पर्णाने वेद ही त्याची पानं आहेत. आणि मग त्या पानामधला रस कोणता तर धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ हे त्यातले रस आहे. नंतर त्यातले पुष्प कोणते तर धर्माधर्म हे लागलेले पुष्प आहे. आणि पुष्पाला लागलेलं फळ कोणतं तर जोपर्यंत ज्ञान झालं नाही तर या संसार वृक्षामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे हेच याचे एक प्रकारचं फल आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जीव हा त्या फळाचा भोगता आहे कारण जो ज्या कर्माचा करता होतो तो त्या कर्माचा अपरिहार्य भोगता होतो. जैशी करणे वैशी भरणे कर्तृत्व भ्रांती घेतो मग कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू या दोहीची नावे बंधू कर्माचा की तत्वता पाहिलं तर जीव कर्म करता खरा नाही आहे. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे मग येतं करता येणे नामे बोले जे जीव का बरे तर खरं तर मग प्रकृतीचं जर कर्म आहे तर जीव स्वतः का म्हणतो काही नाही जीवाचा तो स्वभाव वाढला मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे पण झाला कसा म्हणले माऊली म्हणतात पुढीलाची ओझे आपुल्या माता घ्यायचे तरी कान दाटीजे धनुर्धरा अशा पद्धतीने जीव हा बद्ध दशेला प्राप्त झाला. असा विचार करून झाल्याच्या नंतर आता या 57 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पुन्हा एकदा त्याला म्हणतो आपण उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. कीर्तनकार काय करतात कीर्तनाला एखादा निरूपणाकरता घेतलेला अभंगाचा सुरुवातीला शब्दशः भाव सांगतात मधल्या काळात त्याचा विस्तार करतात आणि पुन्हा एकदा त्याचा शब्दशः भाव सांगतात. तसं मुक्तीला हेतू कोण आहे ज्ञानच आहे कोण नाही कर्म उपासना नाही. हा आरंभ 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये केला आणि तिथे दृष्टांत दिला रज्जुवरी भासाला सर्प थोर केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार सर्प अनुमात्र ढळेना. रज्जूवर भासलेला सर्प तो रज्जू ज्ञानानेच निवृत्त होतो दुसरा उपाय तिथे चालत नाही. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीतीला आलेला बंध हा आत्मज्ञानानेच निवृत्त होतो. आत्मज्ञाना अतिरिक्त मग येथे एक नवलाव जो जे की जे तरुण पाव तो आपाव होई ते ऐका तो उपायच आपाय ठरेल. आणि मग जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल तितका तो गुंतत जाईल. हा विषय जसा 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितला तसाच आता या 57 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पुन्हा उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता या न्यायाने मुक्तीला हेतू कोण नाही कर्म उपासना नाही कोण आहे ज्ञानच आहे. आणि त्या ज्ञानाचं स्वरूप काल आपण पाहिलं अनेक दर्शनकारांनी भिन्न भिन्न ज्ञानाचं स्वरूप मानलेलं आहे. एक ते उदाहरण दाखल 4थ्या तरंगाच्या आरंभीच त्यांनी आपल्याला सांगितलं प्रकृती पुरुषाच्या विवेकालाच ज्ञान सांख्य म्हणतात तर द्रव्य गुणकर्म सामान्य विषय समवाय अभाव या सप्त पदार्थाचे विवेकाला ज्ञान कणाद म्हणतात. म्हणजे प्रत्येक दर्शनाने जवळपास आपलं ज्ञानाचं स्वरूप भिन्न भिन्न प्रतिपादन केलं. पण कुठल्याही ज्ञानाने व्यवहारात तर दुपाराची भ्रांती घालवणं याला सुद्धा लोक ज्ञान म्हणतात पंडित विद्वान त्यांना म्हणतात. पण मोरांगी पिशे बहु असती डोळसे पण एकली ज्ञानदृष्टी नसे तैशी ते घा. ज्ञानोबरायाने तर अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञान अर्थदर्शनम एतच ज्ञानमिती प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा या 13व्या अध्यायातील या श्लोकावर भाष्य करत असताना म्हणजे एक प्रकारचं व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा एकला आत्मज्ञानापुढा जात्यंदुजो. मग तो कशातला 18 जवळपास दाखले तिथे दिले हे तरी मोजके दिलेत. मग तो शिल्पकलेत कसा निपुण आहे
पाककलेत कसा निष्णात आहे, कामशास्त्राचं त्याचं कसं अध्ययन झालेलं आहे, ज्योतिष तो म्हणे तर तैशेची होय, हे सगळं त्याचं वर्णन केलं. पण एवढं सगळं असेल आणि एक अध्यात्मविद्या जर नसेल तर तो मूर्तिमंत अज्ञानाचा पुतळा आहे, अज्ञानाचा प्रत्यक्ष अवतार आहे असं ज्ञानोबराय म्हणतात. आणि मग सिद्धांत देताना ही ओवी सांगितली, मोरांगी पिशे बहुआस्ती डोळसे परी एकली ज्ञानदृष्टी नसे तैसे ते गा. म्हणजे मोराला जर खरा डोळा नसेल तर ती डोळे त्याची शोभा नाही, त्याच्या तरण्याला नाही मरण्याला कारण ठरतात. का तैसे अध्यात्मज्ञाने विने एकलेले. हां, तसे म्हणजे एकटा अध्यात्मज्ञान जर नसेल तर ते कसं आहे, मग हे मोराचा दृष्टांत तिथे ज्ञानोबरायांनी दिला. म्हणजे एक त्याला खरी दृष्टी जर नसेल तर ती खरी दृष्टी जर नसेल तर हे सगळे असलेले काय निरर्थक आहे. कारण मग ते त्याला तारक नाही ठरत, उलट मारक ठरतात. लोक इतर पक्षाकडे जात नाही, त्या मोराकडेच का जातात, त्याची डोळ्याकडे त्या पिसाऱ्यावर दिसणारा जो डोळा आहे ना तो इंद्रधनुष्यासारखा आकर्षक असतो. मग ते आपल्याला पुस्तकामध्ये ठेवायला, देवपूजेला ठेवायला, एखाद्या पिसाऱ्याला लावायला नव्हे, घरात त्याची शोभा वाढवण्याकरता तो मोर पिसारा कामाला येतो. म्हणून ते मग ते जळपारधी जसे मासे पकडतात, फाशी पारधी जसे रानातल्या काही गोष्टी घेऊन निघून जातात, तसे रानपारधी काय करतात, त्याचे मग शिकार करतात. कामुळे मग तो शिकार तरी का झाला, त्याला खरा डोळा नाही म्हणून. तसा हा जीवरूपी मोर, याला जर सगळी डोळे असेल शोभायमान आणि हा अध्यात्म विद्यारूपी डोळा जर नसेल तर मग काळरूपी पारधी येणार आणि कधी त्याची शिकार करून नरकाला त्याला घेऊन जाणार हे त्याला देखील कळणार नाही. त्याकरता त्याच्याकडे ज्ञानरूपी चक्षु असणे नित्यांत गरजेचं आहे. तो कोणता, अध्यात्म विद्यानाम. कारण काय, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमन धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम इति गुह्यतमं शास्त्रमेदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमानशात कृतकृतश्च भारत. असं ज्या विद्येबद्दल बोललेलं आहे ते ज्ञान हेच मोक्षाला हेतू आहे असं पुन्हा एकदा उपसंहारामध्ये रूपकाच्या माध्यमातून सांगतात. म्हणजे इथं रूपक अलंकार केला, एक प्रकारचा अन्योक्ती अलंकार रूपक अलंकारातलाच हा या परिच्छेदामध्ये ग्रंथकार सांगून इथे काय करतात, एक रूपक करतात. रूपक असं करतात की कल्पना करा, दोन घरं आहेत. म्हणजे दोन घरं कोणती आहेत, एक बंधाचं घर आहे आणि एक मोक्षाचं घर आहे. मग बंधाचं घर कशाला म्हणायचं, ज्या ठिकाणी काय मुक्त होता परिबळे झाला बद्दल घेऊन या छंद माझे देहाला मी म्हणणं आणि तत्संबंधीला माझे म्हणणं अहंता ममता इति दुःखास्पदी द्वे. हा अहम मम अध्यासरूपी एक बंधाचं घर आहे. आणि नाम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षेत्रे वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निजबोध रूपा चिदानंद रूप शिवम असं एक, ज्याच्यात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती असं मोक्षरूपी एक घर आहे. असे दोन घर आहे आणि दोन्ही घरामध्ये अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. तसा ज्ञानी अज्ञानी हे मानव मात्रामध्ये जे दोन प्रकार आहे त्याच्यामध्ये आज नाही का, काही चांगले ऑफिसर लोक असतील तर ते दर्जेदार घरात राहतात, गरीब असेल ते आपल्या झोपडीत राहतात. तसं या अध्यात्म विश्वातली असणारी श्रीमंती कोणती असेल तर ज्ञान आहे आणि दरिद्री कोणती असेल तर अज्ञान आहे. मग अज्ञानरूपी दरिद्री पुरुष त्यालाही राहण्याकरता घरं लागतं आणि ज्ञानरूपी श्रीमंत पुरुष त्यालाही राहण्याकरता घरं लागतं. मग ज्ञान घर कुठे बांधतात तर तुकोबराय म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर आहे लोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्य असं पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध असं त्या घराचं वर्णन तुकोबराय करतात. अनंत भक्ताराशी तरले वानर ज्ञानदेवा घर चिदानंदी असं ज्ञानोबरायाने सुद्धा ते घर सांगितलं. किंवा गीतेमध्ये सांगितलं, यात गत्वान निवर्तनते तद्धाम परम मम. तिथे गेल्याच्या नंतर माघारी यावं लागत नाही. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी परतीची ना माघारी होय जैशी असं ते घर आहे. यद्गत्वानं निवर्तनते, तिथे गेल्याच्या नंतर त्याला पुन्हा माघारी यावं लागत नाही. जसं तुका पंढरीस गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला असं ते घर आहे. मग एक बंधाचं घर आहे आणि दुसरं मोक्षाचं घर आहे. बंधाच्या घरामध्ये राहणारा अज्ञानरूपी दरिद्री पुरुष आहे, तर मोक्षाच्या घरात राहणारा ज्ञानरूपी श्रीमंतीने संपन्न असणारा एक श्रीमंत जीवनमुक्त महात्मा आहे. दोन्ही घरात राहतात. मग घर बाहेरून पाहताना दोन्ही दिसती सारखी, बरोबर जाणे तो पारखी, घर बाहेरून दिसताना सारखी दिसतात. मग हे कोणाचं, हे अज्ञानाचं घर आहे, काही ज्ञानाचं घर आहे, गरीबाचं आहे का श्रीमंताचं आहे, हे ओळखायचं कसं. तर हल्ली अनेक देशातले पंतप्रधान एकत्र आल्याच्या नंतर माणसासारखेच माणसं आहे. मग ओळखायचे कसे, एकतर त्यांच्या खिशाला तो बिल्ला लावेला असतो किंवा सामान्यतः ह्या प्रत्येक देशाचा ध्वज वेगळा असतो आहे ना. तिरंगा हा भारताचा ध्वज आहे ना. नंतर तो हिरवा त्याच्यावर फडकताना चांद
हा पाकिस्तानचा एक प्रकारचा ध्वज आहे. प्रत्येक देशाचे ध्वज असतात. तसं हे अज्ञानी या घरात राहतो बंदाच्या आणि मोक्ष या घरात ज्ञानी या घरात राहतो मोक्षाच्या. हे घर कळण्याकरता त्यांच्या घरावर एक प्रकारची ध्वजा लागलेली आहे ना, ध्वजा लागलेली आहे. जसं आपल्या भारत देशामध्ये भारताचा ध्वज जरी तिरंगा असला तरी भारतामध्ये सुद्धा धर्माधर्माने ध्वज वाटून घेतलेला आहे. हिंदू म्हटलं का त्यांचा भगवा ध्वज आहे, नंतर ते इस्लाम म्हटले की त्यांचा हिरवा ध्वज आहे, बौद्ध समाज म्हटलं की त्यांचा निळा ध्वज आहे. म्हणजे देशाला रंगारंगात सुद्धा वाटून टाकलं खरं तर. आता हे चुकीचं आहे तसं, कारण त्यातला विशेष असं आहे का अनेकात एकत्व हे आपल्या भारतीयांचं वैभव आहे. तूर्त ते निशाण कशाकरता, एक ओळख पटण्याकरता केलेला एक प्रकारचा संकेत आहे. तसं अज्ञानाच्या घरावर लागलेला जी ध्वजा आहे ती मात्र कोणती आहे तर विषयासक्तीची ध्वजा आहे, रागाची ध्वजा आहे. राग शब्दाचा अर्थ काय करतो आपण संस्कृतमध्ये, प्रीतीला राग म्हणतात. पंचविषय, प्रापंचिक मोह, आसक्ती, लिगाड, चिकटा आहे ना, ही एक प्रकारची ध्वजा म्हणजे रागाची ध्वजा बंदारूपी घरावर म्हणजे अज्ञानीच्या घरात राहतो अशा बंदरूपी घरावर रागात्मक ध्वजा आहे. आणि ज्ञानीच्या घरात राहतो त्या घरावर लागलेली विरागाची ध्वजा आहे. आता तिकडे राग आणि इकडे आहे विराग. विराग म्हणजे विशेष राग असं नाही, विगतः राग यस्मात्स विराग, ज्याच्या अंतकरणातून पंचविषयाची आसक्ती निखालच निवृत्त झालेली आहे त्याला म्हणतात विराग. म्हणजे तिकडे रागाची म्हणजे विषयासक्तीची ध्वजा आहे आणि इकडे विरागाची म्हणजे राग ज्याचा पूर्ण निवृत्त झालेला आहे अशी विरागाची ध्वजा दोघाच्या घरावर आहे. आणि मग ती ध्वजा असल्यामुळे ती ध्वजा काय होती, हलत राहते, सारखी हलत राहते, फडफडत राहते. मग या ठिकाणी वारा कोणता, त्या ध्वजाला हलवणारा कोणता आहे, वारा आहे. मग एकाचा विषयासक्ती हाच एक प्रकारचा वारा आहे, तो अज्ञानीच्या बंदरूपी घरात राहतो. त्यावर लागलेली रागाची विषयासक्तीची ध्वजेला तो सतत हलवत राहतो. म्हणून आत्ताच तुम्ही सुरुवातीला आल्या बोलला ना, अगदी विषयासक्ती त्याची कमीच होत नाही. याचं कारण काय तर ते त्याची असणारी ती राग, तो पंचविषयासक्तीरूपी वायू त्या रागरूपी ध्वजेला सतत हलवत राहतो आणि त्यामुळे विषयाच्या ठिकाणी सुखत्व बुद्धी ही त्याची कमीच होत नाही. तो म्हणतो विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा, कंसात त्या अज्ञानाचा स्वभावच बनून जातो. खालारा धावे पाणी भ्रमरपुष्पाची घाणे, नाना सुटला सांजवणे वत्सूची पा. एखादं वासरू जसं ते आपल्या आईकडे भ्रमर पुष्पाकडे आणि पाणी उताराच्या दिशेने धावतं, तसा हा अज्ञानी त्याच्या बंदाच्या घरात राहतो. काय रागाची ध्वजा आहे आणि रागरूपी ध्वजाला विषयासक्ती ही सतत हलवत राहते. त्यामुळे विषयाच्या ठिकाणी सुखत्व बुद्धी ही त्याची कमीच होत नाही. आणि किती विषय सेवन केले तर ते अंतर्निर्णती वापुडे, म्हणून अगत्य सेवन घडे काय पुये पंखीची कडे चेशी घेती. त्याची उलटी धारणा अशी होती की विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाची झाला. म्हणजे त्याच्या विषया त्या म्हणजे ती विषयासक्तीरूपी वारा त्या रागरूपी ध्वजेला हलवतो आणि त्यामुळे विषयासक्ती त्याची मंदावत नाही. जितका जितका म्हातारा वयोवृद्ध झाला ना तितकी विषय भोगाची आग त्याची भडकत जाते. म्हणून म्हातारी माणसं दात पडले तरी सुपारी खाणं सोडत नाही, कुटून खातात खलबात्यात. मी ते आमच्या आजीकडे मस्कर आजीकडे राहिलो होतो, माझ्याकडे शेवाच होती, तिला खलबात्यात सुपारी कुटून द्यायची. त्यात त्या आजीला पॅरेलिस झालेला, इकून टाकले नाही इकून ती खाली वाहत यायची, पण तरी म्हातारी सुपारी खायची. याचं कारण काय, याचं कारण हे आहे का विषय भोगाची जी आसक्ती आहे ती कमी होत नाही. याचं कारण तो रागरूपी ध्वजा, तो आपल्या विषयासक्तीरूपी वारा हा त्या रागरूपी ध्वजेला हलवतो आणि विषयाच्या ठिकाणी सुखत्व बुद्धी आहे ही त्याची दिवसेंदिवस वाढत जाते. म्हणून मरो टेकले शरीर तरी पाया शोधीने बांधी घर आहे ना. म्हणजे मरायला शरीर टेकलं तरी तो मात्र अज्ञाने सावध होत नाही. आणि ज्ञानाच्या बाबतीत काय, ज्ञानाच्या बाबतीत असं आहे का त्याचा विरागरूप विगता राग यस्मास विराग, तो ज्ञानी हा मोक्षरूपी घरात राहतो. त्याच्या घरावर लागलेली ध्वजा ही विरागाची आहे आणि विरागाच्या ध्वजेला हलवणारा मिथ्यात्व निश्चय आहे. मिथ्यात्व निश्चय म्हणजे त्याचा जसे जसे विषय समोर आले ना तसे तसे अज्ञानाचा नाश आणि अज्ञानकार्याचा बाध. हे विषय दिसायला हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नेचा आभासे भद्र जाती. तो म्हणतो ब्रह्मगिरी होणी किर न निगे आणि माझी समुद्री किर न रिगे, माझी दिशे वावगे तो मृगांबू जैसा. तसं विषय अगोदर ते सुखाला हेतू ठरत नाही, अर्थानाम अर्जने क्लेशा
तथैव पारिपालने नासे दुःखम वे दुःखम धिकरतान क्लेशकारिणा. अरे विषय सांभाळताना प्राप्त करताना किती कष्ट आहे, नष्ट होतात तेव्हा किती कष्ट आहे, सांभाळताना काय कमी कष्ट आहे का. मग या विषयामध्ये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. खरं तर ते पर्वत जवा पाडे सुद्धा सुख नाही, तो सुद्धा भ्रम आहे. असा त्याचा असणारा जो निश्चयात्मक विषयाबद्दलचा मिथ्यात्व निश्चय आहे तो त्याच्या विरागरूपी ध्वजेला सतत हालत राहतो. म्हणून त्याचं वैराग्य कधी शिथिलमंद होतच नाही आणि त्याच्याकडे वैराग्य कधी होतच नाही. आता त्या आज्ञाला सुद्धा कधी कधी वैराग्य होतं, आज्ञाला सुद्धा कधी कधी वैराग्य होतं, पण ते मिथ्यात्व दर्शनाने झालेलं वैराग्य नाही. कंसात तो स्वतःला वैराग्य समजतो पण कंसात वैताग असतो. तो वैराग्य समजतो पण काय असतो, वैताग असतो. आणि तो वैताग काय होतो, वैताग काही काळापुरता असतो, तो टिकत नाही. म्हणजे आपण त्या दिवशी बोललो सद्गुरू साधक हृदय संजीवनी बाबा हे पैठणला होते. तिथे एक व्यक्ती आली, ती नाथ भागवताचं पारायण, मग सकाळी गोदावरीचं स्नान, आतल्या नाथाचं दर्शन, तिथलं नाथबाबाच्या समाधीचं दर्शन, पारायण, अगदी कोणाला एक नाही दोन नाही, सतत त्याच्यात रंगून गेली. अधिक मास महिनाभर काढला, नंतर चातुर्मास सुरू झाला. पण ते म्हणायला लागलेत, डॉक्टरला म्हणले आता ही घोंगडी हे ग्रंथ सगळं तुमच्याकडे घ्या, मी आता येतो. अहो म्हणले तुम्ही घरी तोंड पाहणार नव्हता, आता काय येतो म्हणता. नाही म्हटले, आता ती ना दुकानावर येऊन बसायला लागली आणि त्यामुळे आपण जिवंत असताना तिने दुकानावर येऊन बसणं म्हणजे आपली जिंदगी काय कामाची असं म्हणाला आणि तो घरी गेला. म्हणजे काय होतं त्याचं, ते वैराग्य होतं. आपले शांतीब्रह्म बाबा म्हणत असतात, म्हातारा असा वैतागून निघाला आणि वैतागून निघाल्याच्या नंतर म्हाताऱ्याने बघितला, म्हाताऱ्याने 4 गोष्टी सांगितल्या, पण म्हातारा तसा तसा तावात आला. बऱ्याच गोष्टी असतात जे करू नका म्हणलं ना, मग अशा वेळेला त्याला आणखी स्फूर्ताही येते. आणि मग त्यावेळेला सुना सांगतात, मुलं सांगतात. पहिले तर सगळे म्हणले जाऊ द्या, गेलेली ब्यात बरी आहे, बाईल म्हणे खरं मारतात रे बरं, नाशिले घरं थुंकून. पण म्हातारीला आठवलं, म्हटले म्हातारा एकटं जात नाही, महिन्याची 5,000 पेन्शन घेऊन जातं, ज्याच्यावर घर खर्च निघतो. आणि मग सगळ्याचे डोळे उघडलेत. सगळे जाऊ नका म्हणतात, तसा तसा म्हातारा जास्त जोरात आला, आता घराचं तोंड पाहणार नाही. आणि मग तेवढ्यात म्हातारीला माहिती होती याची गुरुकिल्ली कुठे, विक पॉईंट कशात अडकलेला आहे. तिने नातवाला पाठवलं. नातव म्हणलं जाऊ दे ना, ते मला कुठे खेळू देतं, काय काम करू देतं. म्हणले मूर्खा, तुला कॅडबरी चॉकलेट कोण देईल, कोण तुझं रक्षण करेल, हे सगळ्या तुझ्या गरजा कोण भागेल, तुला देतात काय बाबा. मग त्याचे डोळे उघडले, ते बाळात पळत गेलं, बाबाचा सोगा पकडला, बाबा जाऊ नका जाऊ नका म्हटल्याच्या नंतर असं म्हटलं म्हातारीला. तिकून म्हातारीनं आतून महावाक्य वापरलं, अरे जाऊ दे, तूच काय त्याचा नातू आहे का, मग तूच काय, ते काय तुझे आजोबा आहे का, मी तुझी आजी आहे, माझंच खरं प्रेम आहे तुझ्यावर, त्यांना तुझं काही कळणार नाही. तेवढ्यात म्हातारं तिकून गरजलं, अरे तू काय त्याची आजी आहे का, मी त्याचा आजोबा नाही का, आणि मी कुठे जाणार नाही, हे काय आलं ते घरात असं मारुती बाबा सांगत असतात विनोदाने. म्हणजे त्याचं काय झालं, तो वैताग झाला. वैराग्य कुठं झालं, वैराग्य झाल्यासारखं वाटतं. इथे तर त्यांनी असं सांगितलं की कधी कधी विषयाची त्या शास्त्रयुक्तीच्या द्वारा थोडंसं अनित्य दर्शन, पारतंत्र दर्शन किंवा दोष दर्शनाने आज्ञाला सुद्धा वैराग्य होतं. त्यांनी तितकं स्पष्ट दिलं की पशुधर्मांती म्हणजे स्त्रीपुरुषाच्या रती क्रीडा पशुधर्मांती त्याला वैराग्य होतं, दोषबुद्धी होते. पण कालांतराने पुन्हा सम्यक बुद्धी होऊन पुन्हा तो तिथेच काय होतो, रत होतो. ते दोषदर्शनाने झालेलं वैराग्य टिकत नाही. माऊलीचे त्याच्याकरता ओळ आहे, ओमिली अण्णा लाळ न घोटे रसना का अंगण सुई आलिंगना प्रेताची किंवा विषय रांदिली रससोय जई जेवणारा ठाऊकी होय तरी तो ताटची सांडून जाय जियापरी. पण कुठपर्यंत तर ते म्हणजे सासूबाईची त्या बासुंदीमध्ये तूप पडलेलं आहे हे कळतं, तोपर्यंत तू ती बासुंदी घेत नाही. पण पुढे गेला आणि एखादी दुकानावरची भेटली तर मागचा पुढचा सगळी वसुली केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अज्ञानाचं वैराग्य टिकत नाही. याचं कारण रागरूपी ध्वजा आणि त्याच्याबद्दल असणाऱ्या विषयामध्ये सुखत्व बुद्धिरूपी वायू तो तिला सतत हलवत असल्यामुळे त्याचं वैराग्य कधी टिकत नाही. याचं कारण काय, त्याला कधी कधी पंचविषयाबद्दल मिथ्यात्व निश्चयही होतो. हे पाठ ऐकताना, श्रवण करताना, सांगताना, बोलताना. पण होतं काय, ते सुखत्व बुद्धी हे झालेलं ज्ञान परोक्ष आहे आणि विषयाच ठिकाणी आपलं विषय मिथ्या आहे हे झालेलं ज्ञान परोक्ष आहे आणि विषय सुखरूप आहे ही भ्रांती अपरोक्ष आहे. परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष भ्रांती निवृत्त करत नाही आणि त्यामुळे त्याचं वैराग्य कधी टिकत नाही. याच्या विपरीत या ज्ञानी महात्म्याचं पाहिलं तर त्याला विषयाच्या ठिकाणी तुच्छत्व बुद्धी, मिथ्यात्व बुद्धी हे अधिष्ठान ज्ञानाने झालेले आहे. आणि स्वप्नामध्ये किती लाखाची लॉटरी लागली तर जागृतीतले 2 पैसे त्याच्यातले आपल्याला प्राप्त व्हावे अशी चुकूनही इच्छा जागृतीत आलेल्या पुरुषाला, किती तो लोभी असला धनलोभी तर त्याला होत नाही. किंवा स्वप्नामध्ये पिता गेला तर जागृतीत आल्याच्या नंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी, किंवा स्वप्नात पुत्र झाला म्हणजे जागृत कोणीतरी पेड्याचा बोक्ष घेऊन आला, असं कुणाचंच होत नाही. का तर स्वप्नाबद्दल झालेलं जे ज्ञान आहे ते मिथ्यात्व दर्शनाने झालेलं आहे आणि याचा मिथ्यात्व निश्चय
म्हणजे मोक्षाच्या घरात राहणारा हा ज्ञानी महात्मा, त्याचा त्याबद्दल असणारा मिथ्यात्व निश्चय, हा जो मिथ्यात्व निश्चय याच्या अंतःकरणातल्या विरागरूपी ध्वजेला सतत हलवत असतो. त्यामुळे विषयाच्या ठिकाणी सुखच नाही, विषय मिथ्या आहे नव्हे. स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व यत्र यत् अध्यस्तत्वम तत्कृतेन गुणेन दोषेन अनुमात्रम आपी न संबद्धते. त्या अध्यस्त पदार्थाची माझ्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी प्रतीती येते, पण प्रतीतीकाली प्रतीतीउपरी चेतना ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पंचविषयाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आणि नव्हे ते दिसते काली नाहीच आहे. मृगजळ दिसे, आत्ताच म्हणलो आपण मृगजळ दिसतं पण असत नाही. तशा पद्धतीने त्या जया निजली ती उपाशी वैराग्य गा. सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणे, साचची करचरणी होती डोळे. म्हणजे हे निजल्या ती उपाशी वैराग्य गा ना, रात्रीसुद्धा त्याला त्या इंद्रियाला काय फोडतात, हात फोडतात. आणि जया निजली ती उपाशी वैराग्य गा म्हणताना तो म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये गेला तर तो जरी झोपलेला आहे तर त्याची भक्ती ही तिथे वैराग्य त्याची भक्ती होऊन करतं. म्हणून वैराग्य नवजे दुरीदवडीता ढकलून देण्याचा प्रयत्न केला तर ते वैराग्य त्याच्यापासून जात नाही. आता हा झाला देव आणि वैराग्य झालं त्याचं भक्त. आणि भक्त वैराग्य या साधकरूपी भगवंताची भक्ती करत असल्यामुळे आणि मिथ्यात्व निश्चय दृढ आहे ना त्याच्याकडे, म्हणून ते वैराग्य त्याचा कधी त्याग करत नाही. उलट पक्षी ज्ञानोबा म्हणतात वैराग्याची गाढले अंगी त्राण होते भले, तेही नावेक ढिले तेव्हाच करी. ढिले करी म्हणजे त्याचा तो त्याग करतो असं नाही. जसं घरात उंबऱ्यातून मध्ये शिरायचं म्हणलं का जोडा आपण काढून ठेवतो, तशा पद्धतीने वैराग्याचा अभिनिवेशसुद्धा आपल्याला त्या ब्रह्मानंद भोगण्याकरता प्रतिबंध करणार आहे. म्हणून तो अभिनिवेश त्याचा त्यागतो. वैराग्य मात्र वितरागती सारिखा जोडून ठेविला सखा, जो आगव्याची भूमिका सवे चाले, अशी त्याची धारणा असल्यामुळे थोडक्यात याचा समारोप काय होईल, विषयाबद्दल मिथ्यात्व निश्चय हा जो याचा आहे तो विषयाबद्दल मिथ्यात्व निश्चय होताना विषयाबद्दल मिथ्यात्व निश्चय हे त्याचं अपरोक्ष ज्ञान आहे. आणि विषयाच्या ठिकाणी सुखत्व बुद्धीने प्रवृत्ती ही प्रारब्धवशात आहे, पण प्रारब्धवशात विषयाच्या ठिकाणी सुखत्व बुद्धी ही आभास मात्र आहे. म्हणून ती आभासिक असणारी सुखत्व बुद्धी ही दृढ अपरोक्ष असणाऱ्या, म्हणजे थोडक्यात विषयाच्या ठिकाणी सुखत्व बुद्धी ही परोक्ष आहे आणि आत्मा सुखरूप आहे हे ज्ञान अपरोक्ष आहे. त्यामुळे त्या अपरोक्ष ज्ञानाचा बाद ही परोक्ष बुद्धी करू शकत नाही. म्हणून विषयाच्या ठिकाणी आसक्ती त्याला कधीच निर्माण होत नाही. झाला प्रवृत्त तर तो प्रारब्धाने आणि त्याची प्रवृत्तीची एक प्रकारची निवृत्ती आहे. याचाच अर्थ या रूपकाच्या माध्यमातून सुद्धा मुक्तीला हेतू कोण नाही, कर्मोपासना नाही. मुक्तीला हेतू कोण आहे तर जीव ब्रह्मैक्य, वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानच मुक्तीला हेतू आहे. अशा पद्धतीने या तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराची उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता या 57 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये केलेली आहे. त्याचा आशय थोडासा आपण वाचू, आपला विषय वाचू. आशय आपण पाहला, वैराग्याची अंगी लिवण्या वैजरांगी, आरुडाला राजतुरुंगी. म्हणजे ते आम्हाला सकाळीच गेली पाठामध्ये 18व्या अध्यायातली ओवी आहे. 53 क्रमांकाचा श्लोक आहे, त्यावरची ही ओवी आहे. ते वैराग्याचं वज्र चिलखत घालून योगरूपी म्हणजे ज्ञान योगरूपी तुरंग म्हणजे आश्वावर तो आरूढ झालेला आहे आणि त्यांनी ध्यानरूपी खड्ग हातामध्ये घेतलेलं आहे आणि तो पुढचा प्रवासाला निघाला, अशा अर्थाची ओवी आहे. पण मग ते साने थोरून निवटी आणि मग त्याच्यानंतर ते वैराग्याचे गाढले वगैरे हे पुढे येतं. वितरागते सारिका हे सगळ्या ओव्या हे अगोदर आहे, ही तुम्ही सांगितली ही आहे आणि नंतर त्याच्या पुढचा तो विषय आहे ज्ञानोबराने. पण मग ते गाढले ते सुद्धा बाजूला करतो का, कारण तो सुद्धा एक प्रकारचा वृत्ती जतन करणं हा सुद्धा प्रतिबंध आहे. तो सुद्धा प्रतिबंध म्हणून बाजूला सारून तो आत्मस्वरूपामध्ये मग्न होतो आणि त्या येथे त्या ज्ञानाचं वर्णन आहे. म्हणजे एकंदर या रूपकाच्या माध्यमातून सांगितलं काय तर रूपकाच्या माध्यमातून सांगितलं का मुक्ती हेतू वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानच आहे, कोण नाही, कर्म किंवा उपासना नाही. याचा अर्थ समसमुच्चय नाही आहे ना, साक्षात मुक्तीला हेतू नाही. अगदी चित्तशुद्धी आणि स्थिरते करता त्या कर्मोपासनेची आवश्यकता आहे. पण इथे मुमुक्षूचा विचार चाललेला आहे आणि मुमुक्षू हे साधना अगोदरच करून आलेला आहे, म्हणून पिष्टपिशन न्यायाने त्याला त्याची आवश्यकता नाही. तर मुक्तीला हेतू वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानच आहे. काय बोलतात आपण पंक्ती एवढ्या वाचूया. ज्ञानी व अज्ञानी यांचे रूपकाने वर्णन. असे समज की बंध आणि मोक्ष हे दोन घरे आहेत आपण जे सुरुवातीला पाहिलेत. आणि मग त्या घरात राहणारे घरधनी कोण तर बंधाच्या घरात राहणारा अज्ञानी राहतो आणि मोक्षाच्या घरामध्ये हा ज्ञानी राहतो. बरं,
पण मग घरं तर बाहेरून दोन्ही सारखी दिसतात. कोणतं घर बंधाचं आहे, आपलं अज्ञानाचं आहे, कोणतं घर ज्ञानाचं आहे ना, हे कळेल कसं? तर त्याच्यावर लागलेल्या जे ध्वजा आहे, पताका आहे, हे त्याचे ओळखण्याची एक प्रकारची निशाण आहे. आले हरिदासाचे डिंगर आहे ना, उंच पताकाचे भार, असं तुकोबराय वर्णन करतात त्या चौकड्याच्या अभंगामध्ये. मग ते वारकरी आले कसे कळतात? भगवी पताका खांद्यावर, गळ्यात टाळ घेऊन आले का आहे ना, पताकाचे भार हां, उंच पताकाचे भार आले वैष्णव डिंगर, नामे गरजती अपार, नामे गरजती अंबर, तया भेने पुळे यम किंकर, असं चौकड्याच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. किंवा ते पताकाचे भार नाही, ते तर आहे, दुसरं एक अभंग आहे, टाळी वाजवावी गुढवी भोवरावी वाटही चालावी पंढरीची, पंढरीचा हात कैवालाची पेठ मिळाली चतुष्ट वार करी. आणि पताका, तिथं पताकाचं वर आलेलं बघा, तिसरं चरण, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची, पंढरीचा हाट कैवल्याची पेठ मिळाले चतुष्ट वार करी, पताकाचे भार मिळाले अपार होतो जय जयकार भीमातीर, असं ते वचन आहे. म्हणजे पताकाचं उच्चार अनेक संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. तर त्या पताका हे एक प्रकारची ओळख आहे ना. हे चोखोबऱ्याचा अभंग आहे आणि अगोदरचा तो तुकोबऱ्याचा अभंग आहे. सांगायचं तात्पर्य काय? घर ओळखण्याकरता त्याच्यावर लावलेलं निशाण म्हणजे त्या पताका आहेत. तर त्या अज्ञानाच्या घरावर अज्ञाने राहतो त्या बंधरूपी घरावर लागलेली जी ध्वजा आहे ती रागाची आहे, आणि ज्ञाने राहतो त्या मोक्षरूपी घरावर लागलेली ध्वजा विरागाची आहे. ते सांगताना बोलतात, बंधाच्या घराला रागाचे नाम विषयासक्तीची ध्वजा आहे, आणि मोक्षाच्या घराला विरागाचे नाम वैराग्याची ध्वजा आहे. बंधाच्या घरात राहणारा हा अज्ञानी, यालाही कधी कधी वैराग्य होते, कंसात वैताग त्याला म्हणायचं झालं तर ते वैद्य बाबा आपले प्रकार करायचे. स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, करपट वैराग्य आहे ना, हे असे सगळे ते वैराग्याचे प्रकार आहे. स्मशान वैराग्य म्हणजे स्मशानभूमीमध्ये एखाद्याला पेटून देताना लोकांची चर्चा आपण करा, ऐका कधीतरी, असं वाटतं हे जणू काय शुकाचार्य सगळे अवतरलेत. पण ते कुठपर्यंत असतं? तिथून बाहेर पडत नाही तोपर्यंत. बाहेर पडलं की तो म्हणतो रामराव काढा तांबाखोला चोना, म्हणजे सगळं ते वैराग्य ते गेलं. ते स्मशान वैराग्य. प्रसूती वैराग्य, एखादी आई त्या बाळाला जन्म देताना ते बाळ अंतपण आहे. बाळांतपण आपला भारतीय शब्द अर्थवान आहे. बाळांतपणे एकदा बाळाचा नाही तर तिचा, दोघांपैकी एखाद्याचा तरी अंत होईल अशा त्या भयंकर स्थिती असते. दोघं त्यातून सावरले तर त्यावेळेला त्या वेदना इतक्या प्रचंड भयंकर असतात. जावे त्याच्या वंश तेव्हाकडे ती स्त्री त्यावेळेला निश्चय करते, बाई आता या भानगडीत पुन्हा पडायचं नाही. पण कुठपर्यंत ते बाळाचं मुख पाहत नाही तोपर्यंत. बाळाचं मुख पाहिल्याच्या नंतर ते सगळं दुःख विसरते आणि दुसऱ्या बाळाला प्रसव वेदना भोगण्याकरता ती पुन्हा तयार होते. म्हणजे ते कुठतं दुःख म्हणायचं आपलं हे पहिलं ते स्मशान वैराग्य, हे प्रसूती वैराग्य. आणि असे ते करपट वैराग्य, एखाद्या वेळेला आती खाल्लं आणि ती जळकी लागली का पुन्हा म्हणतो आता हे काही सेवन करायचं नाही, पण दुसऱ्या दिवशी ताटावर बसला का पुन्हा म्हणतो जैसे थे. म्हणजे अशा प्रकारचं ते अज्ञानाचं वैराग्य असतं. ते वैराग्य काही कामाचं नाही. म्हणून म्हणतात बंधाच्या घरात राहणारा अज्ञानी यासही कधी कधी वैराग्य होते, तथापि ज्ञानाच्या वैराग्य होऊन ते एक प्रकारचे निराळे आहे. शब्दादी विषयाची ठिकाणी अज्ञानास भ्रमाने सत्यत्व निश्चय आहे. आता खरं तर शब्दादी विषय सत्य नाहीच आहे ना. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असल्यामुळे जगातात ते शब्दादी विषय काय आहे? मिथ्याच आहे. पण याला सत्य वाटतात. याची वाट काय? विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ लागीकडून कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. का झाला? कारण ते विषय सत्य वाटतात आणि ब्रह्म नाहीच, जगतच आहे असे तिची भ्रामक धारणा झालेली आहे. किंवा तुकोबऱ्याचं वचन आहे, पडली रूढी जगा परिचारण चालती व्यवहार सत्य म्हणून शब्दादी विषयाच्या ठिकाणी अज्ञानास भ्रमाने सत्यत्व निश्चय आहे आणि ज्ञानास मात्र विषय कसे आहेत तर रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहेत. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर असा ज्ञानाचा निश्चय आहे. निश्चयच हे काय? निश्चयरूपी वारा आहे आणि तो निश्चयरूपी वाराच यांच्या राग वा विराग ध्वजेला काय करतो? हलवतो. म्हणून म्हणतात ते दोघांचे दोन निश्चय वायूप्रमाणे राग आणि विराग. राग ही अज्ञानाच्या बंद त्या घरात राहणारा अज्ञानी त्याच्या ध्वजाला हा सत्यत्व निश्चय हलवतो आणि मोक्षरूपी घरात राहणारा ज्ञानी त्याच्या विरागरूपी ध्वजाला मिथ्यात्व निश्चय वायूप्रमाणे हलवतो. म्हणून म्हणतात की या दोघांचे दोन निश्चय वायूप्रमाणे राग आणि विराग या ध्वजाला हलवितात. जसा वायू ध्वजेस नाम पताके सारखा हलवितो त्याप्रमाणे अज्ञानाचा सत्यत्व निश्चय तो भ्रमात्मकच आहे पण निश्चय आहे ना, तो सत्यत्व निश्चय राग म्हणजे विषयासक्तीरूपी ध्वजेला हा सारखा हलवत असतो. आणि म्हणजेच विषयावरील प्रीती, विषयावरचं प्रेम
त्याचं काहीही केल्यास शिथिल होत नाही, मंद होत नाही, उलट ते फार झालं तर वाढत राहतं, पण ते कमी मात्र होत नाही, कारण तो निश्चय त्याला कमी होऊ देतच नाही. आणि विषय भ्रमरूप आहेत या बुद्धीने विराग नित्य जागृत असतो. कोणाचा? मोक्षाच्या घरात राहणारा ज्ञानाचा. म्हणजे विषयाच्या मिथ्यात्व निश्चय विरागाच्या ध्वजेला हा सारखा हलवीत असतो. म्हणून विषयाविषयीचे वैराग्य त्याचे कधी शिथिल ना मंद होतच नाही. हे विषय तरी कैसे आणि रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नेचा आभास भद्र जाती असा त्याचा निश्चय असतो. यावरून अज्ञानाच्या क्षणमात्र वैराग्यापेक्षा ज्ञानाचे वैराग्य हे भिन्नच आहे. अज्ञानाला विषयाची ठिकाणी मिथ्यात्व बुद्धीने वैराग्य उत्पन्न होत नाही. अज्ञानाला विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असते ना, आपला क्षमा करा, अज्ञानाला विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धीने वैराग्य उत्पन्न होत नाही. मग कोणत्या बुद्धीने होते? फार झालं तर दोष दर्शनाने, अनित्य दर्शनाने, पार्थक्य दर्शनाने, मिथ्यात्व बुद्धीने नाही. आणि मग ते अनित्यत्व दर्शन ते कायम राहत नाही, दोष दर्शनही कायम राहत नाही, पार्थेंद्र दर्शनही कायम राहत नाही. एखादी वस्तू दुसऱ्याच्या ताब्यात आहे त्यागेल, पण स्वतःच्या ताब्यात आली तर भोगेल, आहे ना. अनित्य आहे कळालं त्यागेल, आणि नित्य भ्रम झाला तर पुन्हा भोगेल. दोष दर्शन आहे त्यागेल, पण अनुकूल बुद्धी झाली तर पुन्हा भोगेल. म्हणजे अनित्यत्व दर्शन पारतंत्र. आता ज्ञानोबा म्हटले तैशी संसारा समजता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दौडीता पाठी लागे, हे ज्ञानोबा बोललेले आहेत, नाही असं नाही. पण ते तात्कालिक अनित्यत्व वाटणं म्हणजे अनित्यत्व त्याच्यातही असं आहे की अनित्यत्व पारतंत्र्य दोष दर्शन हे सुद्धा त्याला झालेलं ज्ञान परोक्षच आहे. पण ही विषय नित्य आहेत, हे काय माझेच आहेत अशा पद्धतीची भ्रांती आहे ती अपरोक्ष आहे. आणि परोक्ष भ्रांतीने अपरोक्ष असणारी परोक्ष ज्ञानाने किंवा परोक्ष वैराग्याने अपरोक्ष सुखत्व बुद्धी ही निवृत्त होत नाही ना, त्यामुळे त्याचं वैराग्य टिकत नाही. म्हणून म्हणतात यावरून ज्ञानाच्या क्षणमात्र वैराग्यापेक्षा, बरोबर आहे ना, यावरून अज्ञानाच्या क्षणमात्र वैराग्यापेक्षा ज्ञानाचे वैराग्य भिन्न आहे. कारण अज्ञानाला विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धीने वैराग्य उत्पन्न होत नाही. क्वचित प्रसंगी शास्त्रयुक्तीने अज्ञानीही विषयास मिथ्या समजतो. आता शास्त्रात कळाल्याच्या नंतर अरे नाही ते मृगजळ दिसतं हरणाला, नाही ना, मृगजळ दिसे साचपणायचे खोट्याचे पिशे उरपुडी, मृगजळ ते ब्रह्मगिरीहून काही निघत नाही, माझी समुद्राला जात नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तसे विषयी सुद्धा तसेच मिथ्या आहे, हे युक्तीने कळालं. पण माऊली पुढे त्याचा निषेध करतात. माऊली म्हणतात अनुमानाचे पैसे कळले की रायशे, काय मृगजळाचे ओलावूनशे भूमिती मे. अरे अनुमानाने झालेलं किती ज्ञान त्यापेक्षा एखादा प्रबल तर्क आला का ते उडून जातं, निघून जातं, राहत नाही. कारण मृगजळाचा किती पूर आला तर जशी जमीन ओली होत नाही तसं अनुमानाने झालेलं ज्ञान ते कायम त्याने कृतकृत्य झाला अशी कृतकृत्यता त्याला प्राप्त होणं संभवनीय नाही. म्हणून म्हणतात की क्वचित शास्त्रयुक्तीने अज्ञानही विषयास मिथ्या समजतो, परंतु ते मिथ्यात्व परोक्ष ज्ञान अपरोक्ष सत्य भ्रांतीचा नाश करीत नाही. त्या परोक्ष मिथ्या बुद्धीहून आलं बघा, म्हणजे त्याला मिथ्यात्व बुद्धी परोक्ष आहे आणि संसाराच्या ठिकाणी सुखत्व भ्रम ही मात्र अपरोक्ष भ्रांती आहे. परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष भ्रांती निवृत्त होत नाही. भ्रांती अपरोक्ष असेल तर ज्ञान कसं लागेल? अपरोक्षच लागेल, परोक्ष ज्ञानाने निवृत्त होणार नाही. भ्रांती जर परोक्ष असतील मग परोक्ष ज्ञानाने ती निवृत्त झाली असती. पण विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी आहे परोक्ष आणि विषयाच्या ठिकाणी सुखत्व भ्रांती आहे अपरोक्ष. मग अपरोक्ष सुखत्व भ्रांती त्या परोक्ष मिथ्यात्व निश्चयाने निवृत्त होईल का? नाही. म्हणून त्याचं वैराग्य टिकत नाही. आणि ज्ञानाचे याचे विपरीत आहे, विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी अपरोक्ष आहे आणि सुखत्व भ्रांती ही परोक्ष आहे, त्यामुळे ती सुखत्व भ्रांती कधी टिकत नाही. त्याच्यामुळे त्याचं वैराग्य कधी कमी होत नाही आणि याला वैराग्य होतच नाही आणि झालं तरी टिकत नाही. अशा पद्धतीचे विषय सांगताना म्हणतात त्या परोक्ष मिथ्या बुद्धी होऊन विषयाच्या ठिकाणी अपरोक्ष सत्यत्व बुद्धी ही काय आहे? प्रबल आहे. आणि म्हणून परोक्ष मिथ्या बुद्धी विरागाचा हेतू नाही. कधी कधी अज्ञानास वैराग्य विषयाच्या ठिकाणी दोष दृष्टीमुळे होते. हेच आता विषयाचं दोष दर्शन म्हणजे ओमिली अन्ना, लाल गोठे रसना, अंगण सुया लिंगणा प्रेताच्या. दुसरी ओवी आपण बोललो विषय रांधिली रस होय, जय जेवणारा ठावी होय ते तो ताटच सांडून जायची यापरी. मग हे काय दोष दर्शनाने झालेलं एक प्रकारचं वैराग्य आहे. मग ते ताटामध्ये विष आहे म्हणून ते त्यागलं आणि दुसरं त्याच्यामध्ये विष नाही, आता हे चांगला अन्य रुचकर आहे म्हटल्याच्या नंतर 2 दिवसाचा उपवास मागचा पुढचा कडता काढून तो मोकळा होतो. मग त्यावेळेला तो असा अंदाज घेऊन जेवतो. म्हणजे इथलं जसं टणक होय तोपर्यंत होत नाही तोपर्यंत खायचं, आचाट खाणे मसनात जाणे असं होतं. का बरे? कारण पहिलं दोष दर्शन होतं म्हणून त्यागलं, आता दोष दर्शन नाही, त्याचा काय घेतला? भोग घेतला, म्हणजे ते वैराग्य टिकत नाही. म्हणून म्हणतात
की विषयाच्या ठिकाणी दोषदृष्टीमुळे म्हणजे अज्ञानाला वैराग्य कधी कधी अज्ञानास वैराग्य विषयाच्या ठिकाणी दोषदृष्टीमुळे होते आणि म्हणून ती दोषदृष्टी निवृत्तीनंतर पुन्हा विषयाच्या ठिकाणी राग होतो. ज्या पदार्थाच्या ठिकाणी प्रथम दोषदृष्टी होते त्याच पदार्थाच्या ठिकाणी अन्यकाली निर्दोष बुद्धीसुद्धा होते. निर्दोष म्हणजे दोषरहित बुद्धी झाली का मग त्याचा तो काय करतो, भोग घेतो. कसं शक्य आहे ते उदाहरण देतात. जसे सर्वच पुरुषांना, हे घरोघरी मातोच्या चुली म्हणावं तसं ग्रस्ती जीवनामध्ये सर्वच पुरुषांना पशुधर्मांती अर्थात रतिक्रीडे अंती स्त्रीच्या ठिकाणी दोषबुद्धी होते, तुच्छ बुद्धी होते, त्याज्य बुद्धी होते आणि कालांतराने म्हणजे रात्र जाण्याचा उशीर पुन्हा सम्यक बुद्धी होते. पुन्हा रात्र गेली तर दिवसा लगेच पुन्हा त्याच्याबद्दल गुणबुद्धी अनुकूल बुद्धी होते आणि म्हणून तो तरी झरझरीने वैलाने ये भक्तीचे वाटे लाग, ज्या पावशी अभंगनीच धाम माझे. तुलसीदास जर लगेच एका क्षणात ते सगळं त्यागून निघून गेले तशी सामान्य जीवाची बुद्धी होत नाही. कारण दोष दर्शनाने झालेले ते वैराग्य आहे, ते दोषबुद्धी कायम राहत नाही. गुणबुद्धी झाल्याच्या नंतर पुन्हा पहिले पाडे 25 होऊन जातात. म्हणून अज्ञानास दृढ विराग केव्हाही होत नाही. ज्ञानास प्रपंचाविषयी मात्र मिथ्यात्व निश्चय कसा आहे, दृढ आहे, म्हणजे त्याला अपरोक्ष बुद्धी आहे मिथ्यात्वाबद्दल. म्हणून त्याचा विराग म्हणजे विगत राग असनाचं विराग म्हणजे त्याचं रखरखतं वैराग्य आहे ना, धगधगतं वैराग्य. तुकोबरायाच्या भाषेत विवेक असे तर वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, असं वैराग्य केव्हाही निवृत्त होत नाही. उलट ते निजले ते निजली उपाशी वैराग्य का आपण बोलला तशा, म्हणजे तो झोपलेला असला तरी वैराग्य त्याची उपासना करतं, म्हणजे तो होतो भगवंत, वैराग्य होतं भक्त. आणि भगवंतरी जरी झोपला तरी भक्त तिथे हवा घालत बसावा, तसं वैराग्यच याची उपासना करतं. म्हणून जागृतीमध्ये किंवा विषयाचा तो स्वीकार करत नाही याच्यात नवल नाही, शिशुप्तीमध्ये सुद्धा विषयाचा तो स्वीकार करत नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणे साचची करचरणी होती डोळे. आणि याची परीक्षा घेतली रामकृष्ण परमहंस यांनी. मातीस पैसाच माती असा अभ्यास केला आणि त्या वैराग्याने त्यांची जया निजली ती उपाशी वैराग्य कसं तर ज्या वेळेला झोपले त्यावेळेला स्वामी विवेकानंद आदी करून त्यांचे गुरुबंधू सहज आपले गुरुजीचं वैराग्य कसं पाहण्याकरता त्यांच्या हातावर पैशाचं नाणं ठेवलं तर तो उपडा झाला भर झोपीमध्ये. ते म्हटले कदाचित झोपीचं सोंग तर करत नसेल गुरुजी. मग त्यांनी एक वेळेला एका अंगावर झोपले असताना त्यांच्या बाजूला टाकलं आणि रात्री ते झोपीत त्या अंगावर झाल्याच्या नंतर एकदम किंचाळून उठले, मोठ्याने ओरडले. मग सगळे विद्यार्थी धावत आले, काय झालं गुरुजी? म्हणले काही नाही, पोळ्यासारखं झालं म्हटले पाठीला काहीतरी. आणि येऊन पाहता तर ते नाणं. मग ते काढल्याच्या नंतर ते शांत झोपले. म्हणजे त्यांच्या इंद्रियालाच काय झालं, त्या विषयाचा त्याग, हे डोळे फुटले ना साचचे करचरणी. पण का घडलं हे तर वैराग्य त्यांची आता उपासना करत आहेत, ते निजले आहेत आणि त्यांची उपासना वैराग्य करतं. कारण ढकलून दिलं तरी ते दूर जात नाही, कारण त्यांना माहिती एखाद्या विषयासक्ताकडे आपण गेलो तर आपला सन्मान होणार नाही आणि या महात्म्याच ठिकाणी गेलो तर आपली पूजाच होणार आहे. म्हणून वैराग्यच त्यांचा त्याग करत नाही. अशी स्थिती ज्ञानी महात्म्याची आहे. म्हणून ज्ञानास प्रपंचाविषयी दृढ मिथ्यात्व निश्चय दृढ असतो म्हणून त्याचा विराग केव्हाही निवृत्त होत नाही. विषय उपभोगामध्ये जी प्रवृत्ती होते ती विषयाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धीने होत नाही. विशेष ठिकाणी सत्यत्व बुद्धीने प्रवृत्ती होत नाही. मग कशाने होते? ती केवळ प्रारब्ध बलाने ती प्रवृत्ती होते. आणि म्हणून ज्ञानाचा विषयाविषयीचा विराग म्हणजेच वैराग्य हे नित्य आहे. मागे पण हा एवढा सगळा विषय कशा करता प्रतिपादन केला ते सूत्ररूपाने सांगतात. मागे म्हणजे मागच्याच परिच्छेदामध्ये म्हणजेच 56 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये महावाक्यानुसार ज्ञानाचे स्वरूप सांगतो असे म्हटले होते. ते स्पष्ट होण्याकरता लक्षणेचे भेद सांगतो. मग लक्षणेचे भेद आता सांगतात. तो लक्षणेचा अत्यंत गोड सुंदर विचार आहे. तर तो विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की